महापुराच्या काळ्या पाण्याने एक युवक गिळंकृत केला. 2 दिवस उलटले, नदीचा प्रवाहही शांत झाला, पाऊसही थांबला, पण पांढरद येथील प्रवीण भिल यांचा अद्यापही कुठेच मागमूस नाही. एका आईच्या डोळ्यातील अश्रू आटत चालले आहेत. पत्नीची नजर अजूनही नदी काठावर खिळून आहे, तर चिमुकली मुलगी आजही वडील परत येतील या आशेवर आहे. मात्र प्रश्न एकच, प्रवीण भिल यांचा शोध घेण्यासाठी नेमकं कोण झटतंय, ग्रामस्थ की प्रशासन? आणि जर शोध मोहीम सुरू असेल तर 2 दिवसानंतरही युवकाचा थांग पत्ता का लागलेला नाही? एका कुटुंबाच्या वेदनेपेक्षा सरकारी यंत्रणा, तिचा खर्च मोठा झाला आहे का? पाहूया या मन हेलकावणाऱ्या घटनेचा सविस्तर आढावा. नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील. बडगाव तालुक्यातील पांढरद येथील प्रवीण भिल वय 35 हे दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात पांढरद पुलावरून पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यात ते वाहून गेले. घटनेनंतर 2 दिवस उलटले, त्यांचा शोध लागलेला नसून ग्रामस्थांकडून आजही शोध कार्य सुरूच आहे. अशा गंभीर घटनेत तातडीने व्यापक शोध मोहीम राबवणे अपेक्षित होते. नदी पात्र, पुराचा प्रवाह आणि आसपासच्या परिसरात शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असताना ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम राबवण्यात आली नसल्याची खंत व्यक्त होत आहे. महापुरात वाहून गेलेले ग्रामस्थ प्रवीण भिल यांचा शोध घेत आहेत. मात्र शोध कार्याचा बहुतांश भार ग्रामस्थांवरच पडल्याचे बोलले जात असून संबंधित यंत्रणा अपेक्षित प्रमाणात सक्रिय दिसून आल्या नाहीत, अशी नाराजी स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी मुसळधार पावसाच्या काळात प्रशासनाला सोबत घेतले, विविध पूरग्रस्त भागांची पाहणी केली, नागरिकांच्या अडचणी सोडवल्या, जाणून घेतल्या आणि मदत करायला गती देखील दिली. मात्र प्रवीण भिल यांच्या शोध प्रकरणी बडगाव प्रशासनाने नेमकी कोणती ठोस पावले उचलली? ड्रोनचा वापर का झाला नाही? आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत कार्यरत आहे? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आज प्रवीण भिल यांच्या कुटुंबियांचा एकच प्रश्न आहे, आमच्या माणसाचा शोध कोण घेणार? आई, भाऊ, पत्नी आणि चिमुकली मुलगी यांच्या आशा अजूनही कायम आहेत. मात्र प्रत्येक तासगणित वाढणारी प्रतीक्षा त्यांच्या वेदना अधिक तीव्र करीत आहे. प्रवीण भिल यांचा शोध तातडीने होणे अपेक्षित आहे. शोध कार्याची मोहीम तिला गती देणे गरजेचे आहे आणि प्रशासनाने आता तरी तात्काळ पावले उचलणे अपेक्षित आहे. अशाच नवीन बातम्या व अपडेट्ससाठी आमच्या ट्रेन लाईव्ह न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.